उद्धव सेनेच्या आमदारांसह आदित्य ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची ठाकरेंची मागणी। गेल्या 4 दिवसात आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या दुसऱ्यांदा भेटीला। कल्याण मारहाण प्रकरणातील आरोपी अभिनव शुक्ला पोलिसांच्या ताब्यात। शुक्लानं आत्मसमर्पण केल्याची माहिती। महाराष्ट्र द्वेषींची नवीन पिलावळ वळवळाला लागली आहे, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे। कल्याणच्या घटनेवर राज ठाकरे यांचा संताप। कल्याण प्रकरणावरून राज ठाकरे आक्रमक। आरोपींना अटक करा, सरकारला जमत नसेल तर मग मनसैनिक थैमान घालतील, मग आमच्याकडे बोटं दाखवू नका, राज ठाकरे यांचा इशारा। कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या शुक्लाला दणका। गुन्हा दाखल करत तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत माहिती। बीड प्रकरणात कुणीही मास्टरमाइंड असेल तरीही कारवाई होणारच। जे कोणी गुन्ह्याशी संबंधित असतील त्यांच्यावरही मकोकानुसार कारवाई करू, कुणाला सोडणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधानसभेत आश्वासन। परभणीमध्ये अतिरिक्त बळाचा वापर केल्यानं पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण यांच्यावर निलंबनाची कारवाई। मुख्यमंत्र्यांची माहिती, तर सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचंही केलं स्पष्ट। बीड प्रकरण धनंजय मुंडे यांना भोवण्याची शक्यता। खातेवाटपाच्या आधीच धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर। भाजप केंद्रीय नेतृत्वाची ही नाराजी, सूत्रांची माहिती। संजय राऊत यांच्या भांडूपमधल्या घराची रेकी। 2 संशयास्पद व्यक्ती रेकी करत असल्याची माहिती। राऊत यांची सुरक्षा वाढवा, शिवसेनेची मागणी। बीडच्या परळीमध्ये आणखीन एक गंभीर घटना। पालिकेतल्या कर्मचाऱ्याला किरकोळ कारणावरून मारहाण। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। नाशिकच्या सातपूर एमआयडीसीतील ज्योती स्ट्रक्चर कंपनीला भीषण आग। परिसरात धुराचे लोट। आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्धपातळीवर। आपण पाहताय मुलुख महाराष्ट्र आणि बुलेटिनची सुरुवात करूयात नागपुरातल्या एका मोठ्या बातमीनं। शिवसेना उभाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। मंगळवारनंतर आज पुन्हा एकदा आदित्य ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचले, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। जवळपास 5 ते 10 मिनिटं उभयतांमध्ये चर्चा झाली। आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना उभाठाचे अन्यही आमदार उपस्थित होते। कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर भेट घेतल्याचं आदित्य ठाकरे यांनी नंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं। म्हणून आज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची आम्ही भेट घेतली आणि त्यांना एवढीच विनंती केलेली आहे की लवकरात लवकर हे जे कोणी असतील त्यांचं ट्रॅकिंग व्हावं, पकडावं त्यांना आणि त्यांची चौकशी व्हावी की काय नक्की चाललं होतं। मला वाटतं CCTV सोबत काही आपलेच प्रेसचे लोक जे सकाळी राऊत साहेबांच्या घरी असतात त्यांनी देखील या लोकांना पाहिलेलं आहे। हीच आशा आहे की लवकरात लवकर हे लोक पकडले जातील आणि नक्की याच्या मागे काय गौप्य आहे, काय नक्की गोष्टी लपलेल्या आहेत ते लोकांसमोर याव्यात। तोपर्यंत आणि पुढे देखील राऊत साहेबांच्या संरक्षणात ठराविक वाढ व्हावी, घराचा तिथे बंदोबस्त व्हावा, ही विनंती आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे केली। खासदार संजय राऊत यांच्या घराची रेकी करण्यात आल्याची माहिती समोर आली। भांडूपमधल्या राऊत यांच्या मैत्री बंगल्याची टेहाळणी करण्यात आली। 2 संशयास्पद व्यक्ती बाईकवरून टेहाळणी करत असल्याची माहिती आहे। संबंधित व्यक्ती या राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर काय करत होत्या? राऊत यांच्या जीवाला त्यामुळे धोका निर्माण झालाय का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून CCTV फुटेजसह विविध गोष्टींनी आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे।
आपण ही दृश्य पाहतो CCTV फुटेजची. संजय राऊत यांच्या भांडूपमधल्या घराजवळची ही दृश्य आहेत आणि इथल्या CCTV मध्ये बाईकवरनं आलेल्या 2 व्यक्ती दिसत आहेत. या दोघांनीही हेल्मेट घातलेलं आहे. या व्यक्ती इथे बराच काळ उभ्या होत्या. त्या नेमक्या काय करत होत्या, ती बाईक कुठून आली होती, या संदर्भातल्या विविध गोष्टींचा तपास सध्या पोलीस करत आहेत. ही गोष्ट अत्यंत डेंजर आणि सिरियस आहे. पोलीस इथे आलेले आहेत, त्यांचं चालू आहे. परंतु माझ्या मते जी बाबा सिद्दीकीची गोष्ट झाली आहे ती इथे घडू नये म्हणून पोलिसांनी व्यवस्थित त्या पद्धतीने त्याची चौकशी करावी. आपल्याला काय वाटतं कोणावर संशय आहे? संशय कोणावरतीच नाही, परंतु गोष्ट अत्यंत सिरियस आणि डेंजर आहे. आत्ता 1.5-2 महिन्यापूर्वी बाबा सिद्दीकीचं प्रकरण झालेलं आहे आणि त्याच्यामध्येच हे आता रेखी चालू आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्या प्रकारे संजय राऊत बोलत आहेत, ज्या प्रकारे आम्ही दोघं एकत्र जातो आणि त्यामुळे अत्यंत डेंजर आणि सिरियस गोष्ट आमच्यासाठी ती आहे. हमको ईडी में डाल दिया, हमको जेल में डाल दिया, हमारा आवाज़ थमा नहीं. हमारे जैसे बहुत से लोग हैं, लेकिन अब इस तरह से अगर कोई हमारा आवाज़ बंद करना चाहते हैं वो भी उनको मुमकिन नहीं है, नामुमकिन है. मैं बताना चाहता हूँ हमने हमारी सुरक्षा व्यवस्था ये सरकार आने के बाद पूरी तरह से हटा दी. डर का माहौल है आप लोग के परिवार में? क्यों? हम नहीं डरते कभी, हम डरते नहीं, ये उनका डर है. हम डरते नहीं, हम झुकते नहीं, ये उनका डर है. ये लोग डरते नहीं. थैंक यू. सुरक्षेची मागणी कराल का? नाही, अजिबात मागणी बिगणी करत. वळूयात अन्य काही बातम्या.